जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचं आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचं मतमोजणी आता आहे। या ठिकाणी आपण गर्दी पाहतोय। पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवलेला आहे। ज्या मतदारांनी मतदान केलेलं आहे या सगळ्या मतदारांनी मतदान नेमकं कोणाला केलं, कोणता उमेदवार विजयी होणार हे आज स्पष्ट होणार आहे। 8 जिल्हा परिषद आणि 16 पंचायत समिती गण आहे। आपणच विजय होणार असा दावा प्रत्येक उमेदवार करत असला तरी नेमकं काय होणार सगळ्यांची उत्कंठा वाढलेली आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांचं विमान अपघातात निधन झाल्यामुळे त्यांचा प्रचार काही प्रमाणात थंडावला होता, परंतु सहानुभूतीची लाट मिळेल अशी त्यांना अपेक्षा आहे। त्याचबरोबर शिवसेना पक्षाला असं वाटतंय की जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये आम्हीच बाजी मारू। आता बघूया मतदारांचा कल नेमका कसा असणार आहे। जिल्हा परिषद ही मिनई विधानसभा मानली जाते। जुन्नर तालुक्यामध्ये प्रशासनाने योग्य प्रकारचं नियोजन केलेलं आहे। कोणत्याही प्रकारचं कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही अशा प्रकारची व्यवस्था पोलीस यंत्रणेने केली आहे। सगळ्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला सहकार्य करणं गरजेचं अपेक्षित आहे। जुन्नर तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने आजी आमदार विरुद्ध माजी आमदार अशी लढाई झालेली आहे। भारतीय जनता पक्षाचे नेते आशाताई बुचके 5व्यांदा जिल्हा परिषद निवडणूक लढत आहेत। त्यांना या निवडणुकीमध्ये यश येईल अशी अपेक्षा कार्यकर्त्यांना आहे। राजोरी गट आणि सावरगाव गट हे 2 गट हाय व्होल्टेज मानले जात होते। आता पाहूया नेमकं या गटामध्ये काय होतंय आणि जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये कोण बाजी मारतंय। सुरेश वाणी, विघ्न टाइम्स, लेणेद्री। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स। शोध बातमीचा, ध्यास सत्याचा। आपलं चॅनल, आपली बातमी। सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।